नमस्कार. खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत नाचोस अँड चीज सॉस. सर्वात आधी आपण नाचोससाठी लागणारं पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी मी 2 वाटी मक्याचं पीठ घेतलेलं आहे. आता मी त्यामध्ये 1 वाटी मैदा घालून घेते आहे. आपल्याला यामध्ये आता मिरे पावडर घेतलेली आहे. अर्धा चम्मच आहे मिरे पावडर घालून घ्यायची आपल्याला. यानंतर यामध्ये हळद घातली मी थोडीशी. आता मी 1 चम्मच मी लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत यामध्ये. मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ कोमट पाण्याने मळून घ्यायचं आहे, कारण मक्याच्या पिठाला चिकटपणा नसतो. म्हणून आपण त्यामध्ये 1 वाटी मैदा घातलेला आहे, तरी पण आपण थोडंसं कोमट पाणी वापरणार आहोत त्याला थोडासा चिकटपणा येण्यासाठी. मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे साईडला गॅसवर. आता मी या पाण्याने पीठ मळून घेते आहे. थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि घट्ट गोळा मळायचा आहे आपल्याला, कारण मक्याला नंतर सैलसरपणा येतो, त्यामुळं आपल्याला थोडंसं घट्ट मळायचं आहे. आता मी झाकून ठेवलं हे पीठ. फक्त कढईमध्ये तेल गरम होईपर्यंतच मी झाकून ठेवलेलं आहे, कारण हे पीठ जास्त वेळ ठेवलं तर ते जास्त सैल होतं. म्हणून आपण ते लगेच करायला घेणार आहोत. तेल गरम झालेलं आहे माझं बऱ्यापैकी. मी गॅस बारीक करून घेतलेला आहे. पिठाचा एक छोटा गोळा घेऊन आपण लाटून घेणार आहोत. आपल्याला पातळ लाटायचं आहे. होता होईल तेवढं आपल्याला ते पातळ करून घ्यायचं आहे. लाटताना आपल्याला थोडंसं पीठ लावूनच लाटायचं आहे ते, आणि एकदम हलक्या हाताने लाटावं लागते, कारण आपलं ते पीठ जरा सैलसर होतं. आता आपण त्याला चमच्याच्या साहाय्याने त्याला छिद्रे पाडून घ्यायचे आहेत, कारण त्याला कडकपणा यावं म्हणून. नाहीतर आपण तसेच जर नाचूस तळले तर ते पुरीवाणी फुगून येत आहेत. ते फुगू नये म्हणून आपण त्याला छिद्रे पाडून घेणार आहोत. यानंतर आपण त्याच्या कडा काढून टाकू साईडच्या. आपल्याला त्याच्या पट्ट्या तयार करायच्यात मोठ्या मोठ्या साईजच्या, त्यामुळं आपण त्याचा एक चौकोन भाग काढून घेऊ. नाचोस करताना नेहमी थोड्या प्रमाणात करा आणि थोडंसंच पीठ मळा, कारण पीठ मळल्याच्या नंतर ते जास्त वेळ जर ठेवलं आणि सैल पडलं तर परत लाटायला खूप त्रास होतो. त्यामुळे आणि जरी सैल पडलंच तरी पण थोडंसं त्याच्यामध्ये मैदा घालून पीठ पुन्हा मळून घ्या, किंवा मग तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल. मळण्यासाठी तांदळाच्या पिठाने लवकर घट्टपणा येतो, त्यामुळे थोडंसं तांदळाचं पीठ घालून मळलं तरी काही हरकत नाही आहे. आता आपण एकावर एक त्या कापलेल्या पट्ट्या घालून घेतल्यात. आता आपण नाचोसचा आकार देणार आहे त्याला. एकावर एक पट्ट्या ठेवल्यामुळं आपल्या तिन्ही पण पट्ट्या सोबतच कट होतील आणि नाचोस पटकन तयार होतील. याने मी त्या पट्ट्या एकावर एक ठेवल्यात. या पद्धतीने मी नाचोसचा आकार देऊन घेते त्या पट्ट्यांना. आता जो राहिलेला आहे भाग तो आपण साईडचा काढून टाकू. आता ह्या ज्या आपले नाचोस आहेत ते आपण आता वेगवेगळे करून घेऊ. या पद्धतीने त्यांना वेगवेगळं सेपरेट करून साईडला ठेवून द्यायचे आणि वेगवेगळं करताना हाताला पीठ लावून घ्या, नाही तर ते हाताला चिटकतं. सगळे नाचोस आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. आता आपण तेल गरम केले, तेलामध्ये नाचोस सोडून घ्यायचे आहेत. आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत ते तळून घ्यायचे आहेत. नाचोस व्यवस्थित आपल्याला एकसारखे हलवून तळून घ्यायचे आहेत, कारण त्यांना सगळ्यांना एकसारखा रंग यावा म्हणून. आपल्या बाकीच्या राहिलेल्या पिठाचे पण मी याच पद्धतीने नाचोस तयार करून घेते आणि सर्व नाचोस आपण याचप्रमाणे तळून घेणार आहोत. आता यानंतर आपण एक सॉसही बनवणार आहोत याच्यासोबत खायला, चीज सॉस. आणि त्यानंतर आपण एक चटपटीत मसाला बनवणार आहोत, जो नाचोसवरती आपल्याला स्प्रिंकल करायचा आहे. त्याने नाचोसला अजून छान टेस्ट येते आणि नाचोस नुसते खाल्ले तरी पण छान लागतात. त्यामुळे आपण तो मसालाही करणार आहोत आणि सॉसही करणार आहोत. आपले नाचोस तळून झालेत. आता आपण सर्वात आधी मसाला करून घेणार आहोत. नाचोस आपण ताटात काढून घेऊ. नाचोसला किती छान रंग आला आहे बघा. हे सगळे नाचोस मी ताटात काढते आहे आणि मी तुम्हाला नाचोस झाल्याच्या नंतर तोडून दाखवते. आपले नाचोस किती छान झालेत आणि कुरकुरीत झालेत ते.
या पद्धतीने तळून झाल्याच्या नंतर ना तोडून दाखवते तुम्हाला. पहा अगदी कुरकुरीत अशी नाचोस तयार होतात. आता आपण मसाला करून घेऊ. सर्वात आधी मी वाटी घेतली, एक रिकामी वाटी, त्यामध्ये 1 चम्मच चाट मसाला घालते. त्यानंतर पाव चम्मच मिर्च पावडर घालणार आहे. त्यामध्ये आपण नाचोसमध्ये मिर्च पावडर घातलेली आहे त्यामुळं थोडीशीच घालायची आहे. अर्धा चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच आपण जिरा पावडर घालणार आहे. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि ऑरेगॅनो घालणार आहे. मी 1 चम्मच ऑरेगॅनो घेतलेला आहे. आता हे सगळं आपण मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून आपण हे नाचोसवर घालणार आहे. आता मी नाचोसवर मसाला घालते आणि आपण या भांड्यावर प्लेट ठेवून नाचोस हलवून घेणार आहे. यामुळे काय होईल की नाचोसला व्यवस्थित सगळीकडे मसाला लागला जाईल. पहा तुम्हाला खुलून दाखवते. मसाला अगदी सगळ्याच नाचोसला लागलेला आहे. आता आपण सॉसची तयारी करणार आहोत. सॉस करण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे. त्यामध्ये मी बटर घालून घेते. 2 मोठे चम्मच बटर आहे. आता बटर थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण 1 चम्मच मैदा घेतलेला आहे. मैदा जास्त घालायचा नाही आहे कारण थंड झाल्याच्या नंतर हा सॉस खूप घट्ट होतो. त्यामुळे मी 1 चम्मच त्यामध्ये मैदा घातलेला आहे. आता मैदा व्यवस्थित बटरमध्ये परतवून घ्यायचा आहे. त्याला रंग बदलला नाही पाहिजे मैद्याचा, फक्त तो थोडासा फ्राय झाला पाहिजे. रंग बदलल्यावर आपल्या सॉसचा रंगही बदलला जाईल. त्यामुळे अगदी त्या बटरला आणि मैद्याला थोडेसे बबल्स आले की आपण त्यामध्ये दूध घालणार आहोत. पहा बबल्स आलेत व्यवस्थित. आता आपण 1 वाटी दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये दूध घालून घेऊ. आता दुधाला उकळी आली पाहिजे. आपण हे रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलं होतं त्यामुळं आता हे आपण उकळून घेऊ बटरसोबत. आपल्याला हे सगळं एकसारखं हलवून घ्यायचं आहे कारण मैद्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे आणि मैदा एकसारखा असा क्रीमी झाला पाहिजे दुधामध्ये. आणि दुधाला घट्टपणा आला की आपण यामध्ये चीज घालणार आहोत. पहा तुम्हाला दाखवते. उकळी आल्याच्या नंतर ना मैदा आणि दुधाचं जे आपलं केलेलं मिश्रण आहे ते घट्ट झालं आहे. आता आपण चीज घालून घेऊ. 3 क्यूब चीज घेतलेले आहे मी किसून, हे त्यामध्ये घालून घेते. आता आपल्याला चीज आणि दूध व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी थोडीशी मिरची घालते, मिरची पावडर अगदी थोडीशी घालायची आहे चवीपुरती. आणि थोडंसं मीठही घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये. मीठही चवीनुसारच, कारण बटरमध्ये आणि चीजमध्ये मिठाचं प्रमाण असतं त्यामुळं आपण अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. यालाही उकळी आली की घट्टपणा येतो आणि त्यानंतर आपण हे वाटीमध्ये काढून घेणार आहे. आपला चीज सॉस तयार आहे. तुम्हाला माझी नाचोस अँड चीज सॉसची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा.